आहे। आपण पाहिलं तर सध्या आपण आहोत याच पुलावरती, ज्या पुलाचं काम जवळपास 2018 पासून सुरू आहे। गेल्या 8 वर्ष ह्या रेल्वेच्या ट्रॅकवरून जाणारा हा संपूर्ण ब्रिज आहे तो बनवण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या वतीने हा बनवण्यात येणारा ब्रिज 2018 पासून सुरू करण्यात आलेला आहे। विद्याविहार उड्डाणपुलाचा हा संपूर्णपणे भाग आपण सध्या पाहतोय। या कामाचं, या ब्रिजचं संपूर्ण काम आहे ते जवळपास 80% आहे ते पूर्ण झालेलं आहे। हा पूल 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे ते महानगरपालिकेने समोर ठेवलेलं होतं, परंतु आता ह्या पुलाची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ याला देण्यात आलेली आहे। 80% काम झालेलं आहे। आपण पाहतोय की रस्त्याचं काँक्रीटीकरण झालं असेल, डिवायडरचं काम झालेलं आहे, परंतु बाजूला जे काही साऊंड प्रूफिंग पॅनल लावायचे आहे त्याचं काम सध्या बाकी आहे आणि डागडुजीचं काम, थोडक्यात फिनिशिंगचं काम आहे ते थोडंफार या ठिकाणी आहे ते उर्वरित आहे। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वीच या ठिकाणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील, अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी देखील हा संपूर्ण दौरा आहे तो या ठिकाणी केलेला होता आणि या ब्रिजची पाहणी आहे ती केलेली होती। या ब्रिजची पाहणी करून त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंतची जी मुदतवाढ आहे ती सध्या आता दिलेली आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत तरी हा ब्रिज पूर्ण होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून गेल्या 8 वर्ष हा एवढा वेळ आहे तो या संपूर्ण ब्रिजच्या कामासाठी लागलेला आहे। त्यामुळे बहुप्रतीक्षित आपल्याला ह्या ब्रिजला म्हणावं लागेल, कारण 8 वर्ष झालं ह्या ठिकाणच्या प्रवाशांची मागणी आहे की लवकरात लवकर ब्रिजचं काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर ब्रिज देखील चालू करा। जर हा ब्रिज पूर्ण झाला तर विद्याविहार पूर्व पश्चिमची मार्गिका आहे ती सुरळीत होणार आहे आणि या ठिकाणी होणारे वाहतूक कोंडीला आहे त्याला देखील एक फाटा आहे तो फुटणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ब्रिजचं काम पूर्ण करणं गरजेचं असून आता या ब्रिजला 31 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ आहे ती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। व्हिडिओ अथर्व शिरवडकरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।